आणि फाल्गुन महिन्यामध्ये इंद्रायणीला पूर आलाय, पूर नाही ऊर भरून आलाय. 41 वर्षापर्यंत या सच्चिदानंद मूर्तीचा स्पर्श मला झालाय. उद्यापासून तो स्पर्श मला होणार नाही. 14 टाळकरी जोशाने टाळ वाजवताय आणि तुकोबरायांचं निर्वाणीचे हे भाषण ऐकल्यानंतर आपल्या धोत्राने डोळे पुसताय. महाराज परत आपल्याला पाहायला भेटणार नाही. मात्र महाराजांना कुठं भान आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा सोडावी, सकळा सांगावी विनंती माझी. 5 दिवसापासून पांडुरंग परमात्मा देऊला येऊन थांबलाय. वेळ झाला, वाळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. कपिल मुनी सारखे सिद्ध महापुरुष साधक तुकाराम महाराजांना अरे अनेक सिद्ध्या आम्ही प्राप्त करून घेतल्या, पण तुकोबरायासाठी तुकोबर आहे. तुरी अवस्थेमध्ये राहणारे दत्तात्रय तुकोबरायांचा भजन रंग पाहून म्हणताय की आत्मस्थिती साडून टाकावी. भगवान शंकरासारखे तपोनिष्ठ म्हणताय. एवढं तप करून जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनाचा 1 अंश सुद्धा आम्हाला मिळाला नाही. अंतगाळी विठो आमासी पावला. भजनाचा रंग बदलाय. अचानक नांदुरकीचं झाड हलायला लागलं. पांडुरंग परमात्मा आला काय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या गरुडावर त्यांनी बसवलं आणि भगवंताच्या त्या गरुडाच्या त्या रथाचा एवढा लख प्रकाश पडला, सामान्य डोळ्यांना तो सहन झाला नाही. सगळ्यांनी डोळे झाकले आणि पाहता पाहता अंतकाळी विठो आभासी पावला, कुडी सहित धारा भूत तुका. अलौकिक घटना घडली. मानव देहासह तुकाराम महाराज अदृश्य झाले. काही काळाने काही वेळाने जेव्हा लोकांनी डोळे उघडले तेव्हा तुकाराम महाराज दिसत नाही, भजनाचा रंग दिसत नाहीये. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा ब्रजवासी